गुड मॉर्निंग सर्वांना. खूप छान असं फ्रेश ऊन पडलेलं आहे बघा. आणि रात्री पाऊस येऊन गेल्यामुळे आता झाडावर थोडंसं पाणी आहे, पण एवढं जास्त नाही. आता फ्रेश व्हायला लागलेत. आता हवा येईल तसं पाणी सगळं झाडावरचं गळून पडतं, त्यामुळे फुलावरसुद्धा पाणी आहे. म्हणून मी थोडा उशिरानं फुलं काढली. आणि बघा आता खूप छान असे गणपती बाप्पाला मग एक माळ पूर्ण होते. भरपूर 20-25-30 फुलं निघतात. आता अशी मी शेजाऱ्यांना कुणी मागेल त्यांनासुद्धा देते, त्यांच्या गणपती बाप्पालासुद्धा देते. आता माझं पोरं शाळेत गेल्यानंतर हे माझं देवपूजेचं रुटीन चालू झालं. तर मंदिरातली देवपूजा, परत गणपती बाप्पाची सकाळ सकाळ आरती पोरं करू म्हणत होते, पण करायला म्हणलं सर्वांच्या आंघोळ्या होत नाहीत वेळेत, त्यामुळं मग एक मागं राहतं एक पुढं जातं. सारा शाळेची गडबड, व्यवस्थित आरती होणार नाही म्हणून म्हटलं आपण संध्याकाळची एकत्र करू, सकाळची मीच करून घेत जाईल. मी आणि दीदी आम्ही दोघीजण करून घेऊ म्हटलं, म्हणून असं सांगून पोरांना शाळेत पाठवलेलं आहे. आता सांगून गेले तेच तर आम्हाला मोदक तरी ठेव. हो म्हटलं ठेवणार आहे. आता मी तुळशीची पूजा करून घेत आहे. आता अशी झाली म्हणजे तुळशी ही सकाळची पूजा झाली. आणि आता अगरबत्ती लावून मी नमस्कार करत आहे तुळशीला. आता ही तुळशीची पूजा झाल्यानंतर आता आज सर्व देवांना फुलं वगैरे वाहून झालेले आणि गणपतीला सुद्धा अगदी जास्वंदाची माळ केलेली आहे. गायत्रीने छान माळ केली दोघा, आणि खूप छान अशी बसते त्याच्या, म्हणजे पूर्ण गळ्याच्या मापाची, फुलांच्या मापानंच. मोठी मोठी फुलं असल्यामुळं अगदी 10 ते 12 11 फुलातसुद्धा माळ छान बनते, किंवा 5 फुलांचीसुद्धा बनते कधी कधी. मोठी फुलं उमलल्यानंतर, बारीक असतील तर जरा जास्त लागतात. आता बघा गणपतीचं सर्व आवरलं, दुर्वा बदलल्या, पाणी बदललं, सर्व बदललं. पुढंच जे अगोदरचे सुकलेली फुलं होते ते काढली. परत कलशावरचं पण फूल काढून टाकलं. कलशाला पण हळदी कुंकू लावून, कलशात थोडं पाणी लावून आता कलशावर सुद्धा एक फूल ठेवून द्यायचं. आता अशी ही आमची घरच्या फुलांमध्ये देवपूजा खूप छान होते. अगदी शेजाऱ्यांची सुद्धा होते. शेजाऱ्यांना सुद्धा फुलं 1-2 नेता येतात, भरपूर येतात, तसे झाडावरती राहतात. आता ही अशी आम्ही आरती करून घेत आहोत. आता नेहमीप्रमाणे आरती करून घेत आहोत. घालीन लोटा अंगणमध्ये नचनी, डोळ्यानं पाहीन कृपा तुझे, तमेव लिंगन आनंद पूजन भावे वायण म्हणे नमा, तमेव माता पिता तमेव मम देव देव काय न वाच हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. घेऊन आता आम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणून आता ही प्रार्थना संपलेली आहे. आणि आता नैवेद्यच बनवून ठेवलेलं मी मोदक होते. आता ते मोदकाचा नैवेद्य मी गणपती बाप्पाला दाखवत आहे रोज. आज मी खवा आणि चॉकलेटचे मोदक बनवलेले आहेत. थोडंसं ह्याच्यामध्ये डार्क चॉकलेट टाकून मी खव्यापासूनच मोदक बनवले. तर अगदी झटपट होतात आणि वेळ हे फार कमी लागतो. पण सकाळी रेसिपी शूट करायला जरा वेळ कमी मिळाला मला, मोबाईलला चार्जिंग नव्हतं, त्यामुळे रेसिपीची शूट नाही करता आली. नंतर कधी तर मी दाखवेन तुम्हाला. आता बघा स्वयंपाक हे झाला माझा. पोरं यायच्या अगोदर भाजी चपाती करून ठेवावं लागतं. आता कुकर लावायचा बाकी राहिलेला आहे. आता कुकर लावून पोरं येईपर्यंत माझा कुकर लावून पण होतोय. आता अशा माझी दुपारची कामं आवरून झालेली आहेत, पण एक मोठं काम राहिलेलं आहे. अगदी भांडे भरपूर पडलेले, सकाळी नाश्त्यापासून ते अगदी चहापासून भांडे पडलेले आहेत. खूप बेसिन भरून भांडे पडलेले आहेत. आता मी तसेच पडून दिलेले आहेत. मला एक कंटाळा आलेला आहे. तोपर्यंत आलं दुपारी एक पार्सल आलं. आता ह्याचे शिवराजला ते त्याच्या NCCसाठी शूज मागवले होते, आणि ते दुकानात भेटत नव्हते म्हणून ते ऑनलाईन मागवले आणि ते आले होते. तर छान तो घालून फिरतोय नका, कसा चालता येते का, पळता येते का, असं काय काय चेक करतोय त्या बूट घालून. आणि आता बघा बूट सर्व झालं, पोरांचा अभ्यास झाला. आता 4ची चहाची वेळ झाली. 4ला चहा करायचा म्हणले. चहा करायचा तर जास्त चहा करा त्या म्हणून सांगत होते की, का तर खारी खायची होती. खारी आणि टोस्ट खायचं होतं त्यांना. सकाळच्या गडबडीत खारी टोस्ट खाऊन झालं नव्हतं, नुसतं दूध पिऊन गेले होते शाळेला. मग आता म्हणलं ठीक आहे जास्त करते. तर मला जरा घसायचा त्रास होतोय म्हणून मी गरम पाणी पित होते. थर्मास भरून सकाळीच ठेवलं होतं आणि तेच पाणी मी दिवसभर पित आहे. आता चहा ठेवलेला आहे सर्वांचा उकळायला. तोपर्यंत माझी इतर कामं थोडी आवरून बघते. आता सर्वांच्या हिशोबात चहा पावडर वगैरे, गोड चहा करावा लागतो खारी म्हटलं की, त्यामुळे जरा जास्त साखर टाकायला. पोरं म्हणतात तुझा पुणेरी चहा करू नको आत्या, गावाकडच्या सारखा कर. गावाकडे गोड चहा असतो ना जास्त,
मग आता ठीक आहे म्हणलं, बरं त्यांच्या पद्धतीने चहा करावा लागतो. मग आता तो चहा केला. आता म्हणलं चहा सर्वांना गाळून देते दूध घालून, आणि तोपर्यंत तुम्ही चहाकारी खात बसा. मी पण चहा थोडा घेऊन माझी बाबा संध्याकाळचे कामं मला करायचे. संध्याकाळी अजून आपल्या गणपतीची आरती वगैरे करायची आहे. पोरांना मी सांगत चहा बनवला. आता युवराज जाणार होता क्लासला लवकर चहा खारी खाऊन, आणि शिवराज आणि विराज हे दोघं इथंच घरी. त्यांचा काय प्रोजेक्ट करत बसले होते आज दिवसभर. ते कुठं पिशवी बनव, कापडी पिशवी बनव, हे चालू होतं त्यांचं. आता बघा हे चहा खारी ह्यांची चालू झाली. आता 4ला 4 वाजले की लगेच चहाची म्हाताऱ्यांसारखी यांना आठवण येते बरं का. चहा अजिबात 4चा विसरत नाही यांचा. खारी नसली तर बिस्किट आणू का म्हणाल, बिस्किट नसलं तर खारी घे म्हणाल, कुठलं तरी एक ह्यांना पाहिजेच लागते. अशी ही आमची चहाच आहे. आता शिवराज हे काय मला युवराज काहीतरी सांगतोय मला, हां काहीतरी ठेवलं होतं त्यानं गॅसवर, ते मला म्हणतो खाली उतरून ठेवा. दूध ठेवलं होतं इंडक्शनवर, ते बंद केलं का म्हणून मला विचारतोय. आता हे चहा झाला आहे ह्यांचा. की चहा झाल्यानंतर आता बघा आता थोडे खेळायला जातील. खेळून आले की लगेच संध्याकाळची आरती करायचं. आरतीला काय करायचं हे मला प्लॅनिंग सांगायला चालू आहे सर्वांचं. आता दुसरी एक विशेष सूचना म्हणजे की आता उद्याच्याला उकडीचे मोदक बनवणार आहे, आणि उकडीच्या मोदकाला लागतात असे बासमतीचे तांदूळ मी दळून घेते. आता ह्या काही मी असे 2 किलो तांदूळ घेतलेले आहेत बासमतीचे. आणि बासमतीचे तांदूळ उकडीचे मोदक पिठी बनवायची तांदळाची, आणि ह्याचेच उकडीचे मोदक बनवायचे. बासमतीचा वास पण छान येतो आणि मऊ लुसलुसीत होता. त्यासाठी मी 2 नारळ घेतले होते, आणि नारळ सकाळीच फोडून ठेवले होते. थोडा नारळ किसायचा त्रास होतो म्हणून काय करायचं की नारळ फोडून असे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवायचं 2 तास, आणि त्याच्यानंतर ते किसायला घ्यायचं. खूप छान किसलं जातं, मध्ये मध्ये तुटत नाही नारळ, काही नाही, खूप चांगली किस पडतो. हातात असं पाणी ओलं होत नाही, आपला हात ओला होत नाही. असे छोट्याशा किसणीनं पण असं पटपट किसता येतं. ही तुम्हाला ट्रिक कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा. बघू, तुम्ही ट्राय करून बघा एकदा, खूप छान होतं आहे असं पण. आणि एक विशेष सूचना दुसरी मला सांगायची होती की जे विकतचे मिळतात ना असे गुलाबजामुन किंवा मोदक, असे जे दुकानात स्वीटच्या दुकानात मिळत आहेत ना असे उकडीचे मोदक वगैरे, हे शक्यतो आणू नका. आम्ही काल पहिल्यांदाच आमच्याकडे काही लोकांनी प्रसादाला आणले होते. ते पोरांनी खाल्ले, पोरांनाही त्रास झाला आहे घशाचा, आणि मला तर खूपच झाला आहे. अशा तेलकट प्रसादापासून थोडं सावध राहावा. आता बघा हे विराज आणि शिवराजचं संध्याकाळचं चाललेलं आहे डिनर, दोघांचा TV बघत. ह्यांची फिक्स ठरलेली सिरियल असते, ती पाहिल्याशिवाय ह्यांना जेवण जात नाही आहे. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि युवराज बघा केळी खातोय बसून, आणि केळी त्याला व्हिडिओमध्ये नको असतं म्हणून तो पळून गेलेला आहे. अशा प्रकारे आज आमचा पूर्ण दिवस गेलेला आहे खूप छान आणि आनंदात. असाच तुम्हालाही जावो ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.